नाही पोरा, तू लगीन झाल्यापासून बायकोचा बैल झालायस. नाही आई, अजिबात नाही. मी आज पण तुमचाच श्रावण बाळ आहे. तुम्हाला आज पण खांद्यावर घेऊन काशीला जायची तयारी आहे माझी. पुढं काय करी ना? पुढं काय लिहिलंय? हा, सून म्हणते काशीला जायचं राहू द्या, आधी असा सुरुवात थांबवा. सगळे हसतात. कंसातलं कशाला वाचतायस माहित आहे आम्हासनी. आणि तुला पाठ हाय का नाही हे बघायला सांगितलंय. पुढे तुझाच आहे माकडा सासू. मी का गेला का तुझा सासूरवास? मला तू माझ्या पुरीवाने हाय. पुढं नको सांगूस, हाय माहित मला. तू मला माझ्या पोरगी सारखी आहेस. आता तू माझी पोरगी म्हणल्यावर ह्यो तुझा भाऊ झाला. मग आता एकमेकीला राखी बांधा. ए मध्या, काय बी काय बोलतेस? जे लिहिलंय तेच बोल की. अरे बाबा, काय बी लिहिलं यात, किस्ता अवघड आहे, ध्यानात बी राहण्यात आलंय. आणि काय बोलायला गेलं की जिभेचे तुकडे पडतात. असं कुठं असतंय वय? अरे आपल्या गावातलं नाटक कसं होतं, सोपं तमाशात काम केले गत. अय शिरपा, अरे आपल्या गावची जत्रा आल्याजवळ, आपल्याला तमाशा ठरवायला गेलं पाहिजे. तू बी चल की माझ्यावर. म्हणजे कसं एकाला दोघं असलं म्हणजे बरं असतं. बाईनं धरला बिरला म्हणजे माझा हात. चाबरा पण नाही म्हणून तुला आवडतंय. तू तमाशाच करायला लायकीच आहेस. ते केलं तरी ते काय वाईट आहे? अरे ती बी एक लोककलाच आहे.